विद्याताई चव्हाण आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. ताई, काय नेमकं कारण असावं असं वाटतं आपल्याला? कारण कारण तर काही कळू शकलेलं नाही. प्रतिभा पवारांसारख्या एका ज्येष्ठ महिलेला असं थांबवणं योग्य नाही. रेवती सुळे देखील होत्या त्यांच्यासोबत, अशी देखील माहिती मिळते. काय नेमकं वाटतं? आपली या संदर्भातली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? विनाशकाले विपरीत बुद्धी अजितदादांची आता जी सतत विवेक बुद्धी असते ती काम करेनाशी झालेली आहे. हां. आणि त्यामुळे अजितदादांच्या परवाही भाषणामध्ये आलंय की प्रतिभा काकी तिथे नातवाच्या प्रचाराला जातात आणि मी त्यांना नंतर निवडणुका झाल्यावर जाब विचारणार आहे. हां. तर त्याचं उत्तर हेच आहे की अजितदादांनी भाजप सोबत गेल्यानंतर भाजप आणि RSSचा डाव ओळखायला हवा होता. हां. आणि भाजप आणि RSSला पवार कुटुंब फोडायचं त्यांचं उद्दिष्ट होतं. परंतु अजितदादांनी त्यांना बारामती मतदारसंघाजवळ अडवलं पाहिजे होतं की माझी बहीण सुप्रियाताई सुळेच लोकसभा लढणार आणि मी विधानसभा लढणार, म्हणजे हा वाद झाला नसता. परंतु रोखठोक अजितदादा, स्पष्ट बोलणारे अजितदादा, कायम हजरजबाबी अजितदादा घाबरले भाजपला आणि त्यांनी आज कळस गाठलाय. म्हणजे आज बारामतीच्या मतदारांनी हे सगळं बघितलेलं आहे. आज जरी बारामतीच्या मतदारसंघात लोकांना वाटत असेल की आता आपण अजितदादाला विधानसभेचं मत दिलं पाहिजे, पण आज प्रतिभा वहिनींना जिथे अडवण्यात आलेले आहे, सुप्रियाताईंची रेवती आहे ती गाडीत आहे, ते लोक अर्धा तास गेट जवळ उभे आहेत आणि ते सांगतायत आम्हाला शॉपिंगला जायचंय. आणि एक वॉचमन तर काय अडवू शकत नाही ना. म्हणजे त्याला आदेश कोणाचे होते की ही गाडी सोडू नको म्हणून. त्यामुळे बारामतीचा मतदार आता चिडेल आणि तो भिडेल आणि तो आता विरोधात अजितदादाच्या मत करेल. कारण प्रतिभा काकींना असं अडवलेलं हे कोणत्याच बारामतीकरांना आवडणारं हे नाही. ठीक आहे विद्याताई, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.